वेलकम बॅक. होप तुम्ही सर्व बरं आहात. आज आम्ही चाललोय स्कॉटलँड रोड ट्रिपवर. टू बी स्पेसिफिक हायलँड, स्कॉटलँडचा नॉर्थ पार्ट. ही तीच लोकेशन आहे जी ॲक्ट्रेस मृणाल ठाकूरची वन ऑफ द फेवरेट प्लेस आहे. दुनिया में सबसे बेस्ट जगह कौन सी देखी है आपने? एडिनब्रा, स्कॉटलैंड? स्कॉटलैंड। क्यों? बहुत खूबसूरत जगह है। हाइलैंड्स अगर आप बस निकल जाओ ट्रेन में लंदन से स्कॉटलैंड तक, तो आप मतलब ऐसे ब्यूटीफुल सीनिक व्यूज़ विटनेस करेंगे जो मैंने शायद कहीं नहीं देखी। बहुत ब्यूटीफुल लाइक रोमांटिक है। व्हाट? हरा ग्रीन वैलीज, ब्यूटीफुल ब्यूटीफुल स्काय। इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की नवीन लायसन्स घेऊन महिनाभरही झालं नव्हतं आणि हा प्रवास होता येऊन जाऊन जवळपास 1200+ किलोमीटरचा. सोबत वाईफ, मित्र, रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रेशर दोन्ही पण डोक्यावर होतं. या स्कॉटलँड रोड ट्रिपवर बर्फ आहे, पाऊस आहे, चुकलेले रस्ते आहेत, हॅरी पॉटरचा ब्रिज आहे, 007ची लोकेशन आहे आणि गाडीत बनवलेली भेळ पण आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळं काही आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही ट्रिप ॲक्च्युली सुरू कशी झाली ते आधी सांगतो. 2023ला माझ्या मॅनेजरने एकदा सहज सांगितलं होतं, एकदा तरी लाईफमध्ये स्कॉटलंडच्या रोड ट्रिपवर कर आणि तो अनुभव घे. तर तेव्हापासून डोक्यामध्ये होतं की रोड ट्रिप करूया आणि 2026मध्ये 3 वर्षानंतर आत्ता ती जमून आली आहे. आता बरेच जण काय करतात की लंडनवरून फ्लाईट घेतात आणि ते एडिनबराला जातात, ग्लासगोला जातात आणि मग तिथून गाडी हायर करून समोरच्या रोड ट्रिपला जातात. आम्ही म्हटलं नको, आपण ड्राईव्ह करून जाऊया, पूर्ण रोड ट्रिपचा एक्सपिरियन्स घेऊ. खरं सांगायचं तर इथेच माझी धुमाकूळ सुरू झाली. कारण माझं UK लायसन्स जेमतेम महिन्याभरापूर्वी आलेलं. फर्स्ट टाईम इतकी लांबची ट्रिप UKमध्ये करणार होतो. एकटा असतो तर ऑनेस्टली काही वाटलं पण नसतं, पण सोबत वाईफ आहे, मित्र आहे, एक वेगळी जबाबदारी येते आपोआप डोक्यावर. तर इथले नवीन रोड्स, नवीन नियम, लेन डिसिप्लिन खूप कडक, हे सगळं एकदम डोक्यात फिरत होतं. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, एवढं जास्त विचार नको करायला. तर वन थिंग ॲट अ टाईम. पॅकिंग वगैरे आटपून सकाळी लवकरच निघालो. आता सकाळचे 6:30 झालेत आणि आता पॅकिंग करतोय. होपफुली 7पर्यंत निघायचं आहे. तर आता निघतोय आणि आज पूर्ण लॉंग पुश नॉर्थ करायचं आहे. तर मॅक्झिमम जेवढं वरती जाता येईल तेवढं वरती जायचं आहे आणि एका मित्राला पण पिक करायचं ऑन द वे. लेट्स बिगिन द जर्नी. पहिला स्टॉप होता शेफिल्ड. तिथून सौरभला पिक करायचं होतं. 3 तास ड्राईव्ह केली सलग. म्हणजे नवीन लायसन्स असूनही पहिले 3 तास बरे केलेलं. तिथेच थोडा नाश्ता केला, जरा फ्रेश झालो, पाय मोकळे केले आणि परत निघालो पुढे. पण इथून पुढे ट्रॅफिकने गेम केला. 2 तास सहज एक्स्ट्रा गेले नुसतं ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिक लागली आहे फुल. अर्ध्या तासाचा रोड जाम आहे. ही पहिली रोड ट्रिप होती UKमध्ये आणि एवढं कळलं आहे की सकाळी लवकर निघायला पाहिजे, कारण नाहीतर ट्रॅफिकमध्ये खूप जास्त टाईम जातो. आमचा टाईम होता 3:30चा आणि आत्ता एस्टिमेटेड टाईम दाखवतो आहे 5:30. ट्रॅफिकमुळे लगभग 2 तास लेट झालं. तर गाडीमध्ये बसून होतो, गप्पा मारत होतो, थोडं म्युझिक, टाइमपास वगैरे लावून शेवटी संध्याकाळी 4 वाजता आम्ही स्कॉटलँडला मध्ये एंटर झालो. आणि खरं सांगायचं म्हणजे स्कॉटलँडची बॉर्डर क्रॉस केलं की लगेच फरक जाणवतो. अक्षरशः काही मिनिटातच सीन बदलतात. हिरवळ सुरू होते, तुम्हाला डोंगर दिसायला लागतात आणि हवेमध्ये एक वेगळाच गारवा येतो. स्कॉटलँडमध्ये एंटर करून एक वाट्यात एक रेस्टरूम दिसलं, तिथे थोडंसं थांबलो. ते एक रेस्टरूममध्ये पेट्रोल पंप होतं आणि चारी बाजूनी असं डोंगराच्या आतमध्ये होतं आणि खरंच खूप सुंदर होता तो व्ह्यू. मग 5 वाजता आम्ही ग्लासगो गाठला. आत्ता इकडचे 5 वाजले, तर आत्ता पोचलो आहे ग्लासगो. 2 आवर्स लेट झाला. आणि हे जी पाठीमागे बिल्डिंग दिसते, काय ते काय रे, कोणती लायब्ररी ही? केल्विन ग्रो लायब्ररी. ग्लासगोला जेवण करायचं होतं पण पार्किंगची जागाच मिळेना कुठे. सकाळपासनं नाश्त्यावरच होतो.
तर आम्ही फिरलो एक जागा दिसली तर तिकीटसाठी कॅश लागते म्हणे. आम्हाला माहीत नव्हतं की तिथे कार्ड नाही चालत. मग गाडी घेऊन तसंच रेस्टॉरंट जवळ पोचलो. म्हटले तिथे तरी बघू पार्किंग भेटते का, पण तिथे पण जागा नाही. मग रेस्टॉरंटमधून कॅश घेतली आणि मग तिथून परत आलो आणि शेवटी एका लायब्ररी जवळ कशी गाडी पार्क केली. 6:30 वाजलेत. जबरदस्त भूक लागली आहे. आज विचार केला आज इंडियनच खाऊ. उद्यापासून थोडंसं स्कॉटिश वगैरे ट्राय करूया, कारण सकाळपासूनच ट्रॅव्हलिंग होते आणि अजून आता 40 to 50 मिनिट्स लागणार आहे लोचला मांडला पोचायला. आणि तिथे हॉटेल वगैरे बुक केलं आहे, तर पहिले जेवण करू. आणि मला माहिती नाही कुठे जायचं आहे, कारण मी गाडी पार्क करायला गेलो होतो. आमच्याकडे कॉईन्स नव्हते. कॉईन्स घेतले आम्ही हॉटेलवाल्याकडून आणि मग नंतर मी गाडी पार्क करायला गेलो. तिथे एक मदर इंडिया आहे आणि इकडे एक दुसरं एक इंडियन रेस्टॉरंट आहे. शिम्स इंडिया. आतमध्ये गेलो. बऱ्यापैकी अस्थेटिक जागा होती, हाऊसफुल होती जवळपास. आणि जेवणाला सुरुवात केली. व्हेज चिली मोमोज, स्टीम मोमोज ऑर्डर केले सुरुवातीला. मग मेन कोर्समध्ये दाल मखनी, मिक्स व्हेज, चिकन राईस, रोटी. आता एक गोष्ट सांगतो, इथले इंडियन जे रेस्टॉरंट असतात ते लोकल टेस्टप्रमाणे बनवतात. म्हणजे तिखट जवळपास नसतंच, त्यामुळे चव जरा वेगळीच लागते आपल्या सवयीच्या तुलनेत. पण कसं पोट भरायचं होतं, पोट भरलं. जेवण झाल्यावर बाहेर पडलो. म्हटलं जरा ग्लासगो शहर फिरून बघूया, पण 7 वाजता सगळं बंद झालं. काही ऑप्शन उरलंच नाही साईट सीइंगला. इकडचे 7 वाजले जातात आणि उजेड पण आहे बराचसा. तर आता अजून 1 तास आहे हॉटेलपर्यंत जायला. बाजूलाच एक नदी होती, तिथे थोडंसं वॉक केलं संध्याकाळी. मग आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. तिकडे ट्रॅफिकमध्येच थोडासा टाईम लागला. तर हॉटेल होतं हेल्सिनबर्गला, सी फेस हॉटेल बुक केलेलं. तर चेक इनची वेळ 3 वाजताच होती, पण आम्ही तिथे उशिराच पोचलो. कीज घेतल्या, बॅगवर नेला आणि सरळ आराम. दिवसभराच्या ड्रायव्हिंगने आणि ट्रॅफिकने सगळे दमलेलो होतो. लगेच झोप लागली. गुड मॉर्निंग. आज सेकंड दिवस आहे आणि बरीच थंडी आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहेत ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर जाणार आहोत ग्लेनकोई. खूप सिनिक ड्राईव्ह आहे जिथे 007ची शूटिंग वगैरे झाली होती, तो वाला रोड. आणि त्याच्यानंतर हॅरी पॉटर ब्रिज सर्वात फेमस, जिथून हॉगवर्ड एक्सप्रेस जाते. नॉट शुअर की ते स्टीम ट्रेन आता चालू आहे, पण ट्राय करू की तिच्या टायमिंगसोबत मॅचअप करायचं. सकाळचे 9 वाजलेत. रात्री इतकं दमलो होतो की चांगलीच गाढ झोप लागली. आणि आता बघा हा व्ह्यू. बेडवरून समोर समुद्र दिसतोय. पूर्ण हॉटेलचे रूम सी फ्रंट्स व्ह्यूज आहेत. आणि आज जरा क्लाउडी आहे बाहेर. ऊन असतं तर अजून सुंदर दिसलं असतं, पण जे मिळालं तेही कमी नाही. असं बेडवरून उठायचं आणि डायरेक्ट समोर समुद्र, रोज असं मिळत नाही. तर खाली उतरलो, तिथेही तोच व्ह्यू, पूर्ण सी फ्रंट. बाजूला एक रेस्टॉरंट बनलं. आज ठरवलं कार घेण्याऐवजी चालत जाऊया. जवळच एक फेमस लोकल डिश ट्राय करायची होती. तर हे टाऊन समुद्राजवळ असल्यामुळे इथे फ्रेश सी फूड मिळतं असं वाचलं होतं. तर आम्ही निघालो नाश्त्याला आणि वाटेतच हे जे टाऊन होतं हेल्सिनबर्ग, ते जरा बघून घ्यावं म्हटलं. तर हे मस्त छोटंसं टुमदार गाव आहे. इकडचा हॅडॉक सूप आहे, तो आता ट्राय करण्यासाठी इकडे आलो आहे. ब्रंच 11 वाजता सुरू होणार होतं. तर आधी थोडंसं हलका फुलका नाश्ता घेतला, कॉफी घेतली, थोडंसं शूट केलं. आता हेल्सिनबर्गमध्ये आहे
तर इथे सी फूड खूप फेमस आहे. सो वी आर ट्राईंग कलन्स किंक आणि मोल्स फ्रीट्स. तर व्हिडिओ काढता सर. आणि मग प्रॉपर 11 वाजता जेवण आलं. तिघांनी वेगवेगळं ट्राय केलं. शिल्पानी घेतले फिश अँड चिप्स, मी घेतले म्युझल्स, सौरभनी घेतले एक लोकल डिश कलंक स्टिंक नावाची. चवीला मस्त होतं, सगळं फ्रेश वाटत होतं एकदम. आम्ही जेवण करतो तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा. निघालो परत पुढच्या टप्प्याला. आजचा प्लॅन होता किनलोच लेवनकडे जायचा. अजून उत्तरेकडे म्हणजे नॉर्थकडे जायचं होतं. तर वाटेत एवढा पाऊस, हवामान खराब झाले की विचारू नका. पण सिनरी मात्र बघण्यासारख्या होत्या. एका साईडला रोड होता, एका साईडला डोंगर होता आणि मधातून रस्ता होता. लमांड ड्रायवेवरनं एका साईडला समुद्र आहे आणि या साईडला रोड आहे. पण जे डोळ्यांना दिसतंय ते कॅमेरा मध्ये तेवढं कॅप्चर नाही होत आहे. ते कॅमेरा जस्टिस नाही करत आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे, तरी मी ट्राय करतो थोडंसं दाखवायचं. तर अजून वरती जायचं होतं, त्यामुळे वाटेतच पेट्रोल भरायला थांबलो. समोर कुठे पेट्रोल स्टेशन आहे माहिती नव्हतं. बर्फ पडायला लागला. जसं जसं वर चढत गेलो तसं तसं हवामान अजूनच खराब होत गेलं. बर्फ पडायला लागला, फुल ट्रॅफिक. पण एवढं लांब आलोच होतो तर जेम्स बॉन्डची ती फेमस लोकेशन बघायचीच होती. आणि हा होता या पूर्ण ट्रिपचा एकदम इंटेन्स मुवमेंट. जाताना इतकी हळू गाडी चालवावं लागली कारण समोरचं काहीच धड दिसत नव्हतं. एवढा बर्फ, एवढी थंडी, पाऊस नुसता, तरी ती लोकेशन बघितलीच. अरे यार, गाडी भिजत का होईना पण बघितली. फोटो काढताना पूर्ण भिजलो होतो पण वर्थ इट होतं. तिथून पुढे गेलो थ्री सिस्टर माउंटेन्सला, जिथे एका बाजूला तिन्ही डोंगर एकत्र उभे आहेत. हवामान इतकं थंड होतं, पाऊस इतका होता आणि ऑलरेडी भिजलेलं होतं, त्यामुळे बाहेर जायची इच्छाच नव्हती. गाडीतूनच जेवढं दिसत होतं तेवढं बघितलं आणि बाकी सगळीकडे तर धुकंच होतं. आणि नेमकी याच वेळीच भूक लागली. ऑलरेडी जेम्स बॉन्डची लोकेशन बघताना भिजलेलो, पण वाईफने भेळ बनवायचं सामान आधी सोबत आणलेलं. इकडे बघ. हा आहे थ्री सिस्टर्स पॉइंट. तर बेसिकली इथे 3 डोंगर भेटतात.
काहीच नाही काही थंडी नाही काही नाही तेवढी काहीच नाही वाटत आहे मंगांसारखं. हो मंगानी खूप जास्त होता आता काहीच नाही. हिम्मत. गाडीतच बसून बनवली स्पायसी हिरवी मिरचीची भेळ. ती भेळची टेस्ट अजूनही विसरता येत नाही. तर मग 3 सिस्टरवरून पुढे निघालो. हे बघा याने किती सही करून ठेवला, जाड्या लावून ठेवला जेणेकरून दगड पडेल नाही काय चालतं. पुढे लागलं बालाचोलीस नावाचं एक छोटंसं गाव. एवढं सुंदर होतं आणि तिथून दिसणारा व्ह्यू काहीतरी वेगळाच होता. एकदम शांत गाव. आपल्याला बाहेरून आलोय म्हणून काहीतरी वेगळं वाटत असणार, पण इथल्या लोकांना कदाचित काहीच वाटत नसेल, कारण त्यांच्यासाठी हे रोजचंच आहे. व्ह्यू बघत बघत शेवटी पोचलो आमच्या आजच्या स्टेवर. आता 7 वाजलेत. आता चेक इन करतोय दुसऱ्या हॉटेलमध्ये. आणि एक कॅबिन आहे, कॅप्सूल टाईप. हॉटेल रूम नाही आहे. रिसेप्शन. डायनिंग एरिया. कॅबिनवाल्याने इथं छोटंसं किचन दिलं आहे. गॅस आहे, इलेक्ट्रिकवर चालणारं मायक्रोवेव्ह आणि फ्रीज आहे. केक हे शेअरिंग आहे सगळ्यांसाठी. इथे जेवढे पण कॅबिन आहेत त्या सगळ्यांसाठी हे शेअरिंग आहे किचन. आणि मग इकडं आलं या इथे शॉवर्स आहेत. थंडीमुळे काही सुचत नव्हतं. म्हटलं आधी जेवण करू मग आराम करू. आणि जेवायला बसलो तर इथे स्कॉटिश इंडियन रेस्टॉरंट होतं आणि आम्ही चिकन मागवलं होतं. पण जे आलं ते काहीतरी वेगळंच निघालं. ऑनेस्टली जेवण फारच बेकार होतं. Finish the rice. Yeah. With the hummus. Yes, please. थँक्यू. Thank you. Feedback the food. स्टार्टर वॉज गुड बट मेन कोर्स वॉज नॉट गुड. मराठीत बोल ना. हिंदी नाही मग मराठी आहे. मराठी बोल मग. आम्ही स्टार्टर ऑर्डर केलं ते चांगलं होतं. मग आता मेन कोर्समध्ये आम्ही साऊथ इंडियन गार्लिक करी चिकन करी ऑर्डर केलं आणि त्यांनी टोमॅटो करी ऑर्डर दिली आम्हाला. आणि व्हेज जलपेची पण ऑर्डर केली. त्यामध्ये ना नमक ना तिखट. तू सांग काय कसं होतं. स्टार्टर्स मध्ये फिश छान होतं. फिश स्टार्टर्स. चिकन इज ऑल्सो चिकन काहीतरी काय ऑर्डर केलं आपण चिकन समथिंग बट दिस इज बॅड. सॉरी टू से. आम्हाला समजूनच नाही राहिलं काय ऑर्डर केलं. फक्त टोमॅटो प्युरे लागत आहे आणि असं वाटेल त्याच्यात चिकन फक्त वरून टाकलं जास्त. जेवढा राईस खाणं होतं तेवढं खातो मी. कसं बसं पोट भरायला खाल्लं आणि कॅबिनमध्ये जाऊन झोपलो. गुड मॉर्निंग. हा आमचा 3रा दिवस. रात्री तर काही दिसत नव्हतं अंधारात, पण सकाळी हवामान जरा छान झालं. बघा हा व्ह्यू कॅम्पसाईटच्या कॅबिनमधून. फ्रेश होऊन निघालो पुढच्या प्रवासाला. आज हवामान थोडंसं बरं होतं. व्ह्यू तर विचारूच नका. जे डोळ्यांना दिसतं ते कॅमेरा कधी जस्टिस करू शकत नाही. आणि जी फ्रेश थंड हवा येत होती, जो गारवा लागत होता, ते शब्दात सांगता येणार नाही.
सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि ब्रंचची वेळ झाली होती. तर ऑन द वे एका हॉटेलमध्ये थांबलो आणि इथे गंमत बघा, काल तरी कॅम्प साईडला आम्हाला जी लेडी सर्व करत होती, जिच्याकडे आम्ही कंप्लेंट केली होती की जेवण चांगलं नाही आहे, ती आज इथे आम्हाला सर्व करायला तीच लेडी होती. तर आम्ही होप केलं की इथे तरी आता जेवण थोडंसं बरं असेल. तर हॉटेलमधून तर व्ह्यू एक नंबर होता. पहिले थोडासा नाश्ता कॉफी वगैरे घेतली. थँक्यू. शूटिंग वगैरे थोड्या वेळातच जेवण घेतलं. सुदैवाने आम्हाला टेबल भेटला, नाहीतर त्यांनी सांगितलेलं की इथे पूर्ण रेस्टॉरंट आज हाऊसफुल आहे. आणि इथे प्रॉपर फॅन्सी सी फूड वगैरे आम्हाला भेटलं. हे प्लीज. परफेक्ट, थँक्यू. ते काय हो मशरूम? आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण टेस्ट खूपच छान होती. तर जेवढं चांगलं जेवण होतं तेवढंच बिल पण होतं, ते वेगळं सांगायला नको. जेवण झाल्यावर परत प्रवास सुरू केला. एक तास ड्राईव्ह करून पोहोचलो ग्लेन फियाना. तर आत्ता पोहोचलो आहे इथे हॅरी पॉटरच्या ब्रिज बघायला. त्याला ग्लेन फियाना बोलतात. आणि आज तर स्टीम ट्रेन धावणार नाही, इथे दिलं आहे त्यांनी, बोर्ड लावला आहे. पण फक्त ब्रिज बघू शकतो. तर जाऊया बघूया. आणि इथे एक सर्व्हिस सेंटर पण आहे, तर त्याचे सोव्हिनियर्स वगैरे जे काय पाहिजे असतील ते भेटतात इथं. तिथेच एक हॅरी पॉटरचं एक स्टोअर होतं, तोही बघितला. तर तिथे ब्रिज दिसत असेल तुम्हाला, पण तो एक्झॅक्ट आता ट्रेक करत चाललो आहो ते व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी. आता आम्ही त्या साईडला होतो, ट्रेक करून इकडे वरती आलो. लोक ट्रेक करून तर तिकडे जातात स्टार्टिंगला, तिथून व्ह्यू बघण्यासाठी. पण आज काय स्टीम ट्रेन नाही आहे, त्यामुळे सेमच व्ह्यू असणार आहे.
आमचा मुक्काम होता आरोचारकडे. ॲक्च्युली आम्हाला ओभानला जायचं होतं, पण आम्ही रॉंग टर्न घेतला आणि थेट वेगळीकडेच निघालो. पण जाताना सिनरी मस्त होती. थोडं थांबलं, फोटो काढले डोंगराच्या पायथ्याशी. इट शुड बी फाईन. मी काय बोलते, ती पाईप कशाचे येत होते तेवढ्या मोठ्या घसरगुंड्या? मला ऑइलिंग वाटत आहे. हां. त्याचे फोटो काढतो मी, मग चेक करतो आता. नाही ते आता आम्ही आहो ॲब्रू ग्लास व्हिजिटर सेंटरला. आमचं फायनल डेस्टिनेशन जिथे हॉटेल आहे तिथे थांबण्यासाठी निघालो आहे. आणि असंच बघायला थांबलेलो आणि पाऊस आणि गारा सुरू झाल्या अचानक. पाऊस सुरूच होता. आजचा शेवटचा दिवस होता म्हणून ठरवलं आज मस्त जेवण करूया. तिथेच लकीली आम्हाला एक स्कॉटिश वेडिंग पण बघायला भेटली. एक काहीतरी वेगळीच परंपरा होती, वेगळंच कल्चर होतं, पण एनर्जी आणि उत्साह मात्र सारखाच होता. Mayo please and ketchup, and if you have tartar. Perfect. Yeah. That's all. तिथलं जेवण आणि बिल खरंच मनात राहील असं झालं. भाई साहब, मजाक मजाक में ज्यादा ही फैंसी हो गया. अरे चुना लागला चुना. तर मग जेवण वगैरे करून आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे. आराम केला. सकाळी लवकरच निघायचं होतं कारण सौरभची फ्लाईट होती आणि आम्हाला घरी परतायला तब्बल 8 तासाचा प्रवास होता. तर मित्रांनो, इथेच आजचा ब्लॉग संपवतो. नवीन लायसन्स घेऊन निघालेलो, अर्ध्या रस्त्यात हरवलेलो, बर्फात भिजलेलो आणि तरीही शेवटी हसत हसत परत निघालेलो. खरं सांगायचं तर मला तरी वाटतं की रोड ट्रिपची मजा हीच असते. प्लॅन कधीच पूर्ण प्लॅनप्रमाणे होत नाही आणि तरीही आठवणी सगळ्यात जास्त त्या अनपेक्षित टर्न्समध्ये असतात. तर तुम्हाला यातलं काय सगळ्यात जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर.